नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे. तो उन्हाळा लागल्यानंतर आपण सगळे वाळवण्याचे प्रकार करत असतो. त्याच्यामध्ये महत्त्वाची असते ती मिरची बनवणे. तर मिरची ही बनवण्यासाठी आता आम्ही मिरच्या विकत घेतलेल्या आणि त्याचे देठ हे काढून घ्यायचे आहे. पण शक्यतो घेताना मिरची बिना देठाचीच घ्यावी, कारण ते देठ काढताना हाताची इतकी आग होते, त्याकरता मी हँड ग्लोव्ज घालून घेतलेले. तरी पण माझ्या हाताची इतकी आग होते का विचारू सगळं. आणि ही बेडकी मिरची आहे, त्याच्यामुळे तिचे देठ अशी पटकन निघत नाही. खूप कडक देठ असतं, निघायला खूप त्रास देत आहे. तर बघू शकता इथून केव्हाची सोल काढते, पण खूप असं पटकन निघत नाही. खूप असं कडक आहे, तसे पटकन निघले जात नाही. तर तुम्ही घेताना प्लीज बिना देठाचे निवडलेल्या मिरच्या घ्याव्यात, असं मी सजेशन करू शकते. आणि खूप साऱ्या प्रकारच्या मिरच्या आहे, त्यामुळे खूप सारे मिरच्या मी निसून घेतलेल्या आहे. खूप सारे देठ म्हणजे निम्म वेट ते देठांचंच निघतं. आणि बी पडलेले हे बघ 3-4 प्रकारच्या अशा मिरच्या आहे. जर तुम्ही पण मिरची केली असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि कशा घेतल्या ते मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा. आता ह्या सगळ्या मिरच्या उन्हात वाळवलं आहे, त्यानंतर मी त्यात देठ काढून घेतले आणि बघू शकता किती लाल अशा मिरच्या आहे. आणि फायनली मला असं झालं होतं कधी मी हँड ग्लोव्ज काढेल, इतकी हातांची आग होती. तर शेवटी मी हँड ग्लोव्ज काढले. तर हात बघू शकता व्यवस्थित दिसतंय, पण आग प्रचंड आग होती आहे. तर मला खूप त्रास झाला. तर तुमच्यासाठी मी सजेशन करेल की तुम्ही